हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एकदम मस्त हेल्दी असा चाटचा प्रकार करणार आहोत. तर त्या चाटचं नाव आहे दही चना चाट. म्हणजे चना म्हणजे काय तर हरभऱ्याचा आपण एकदम पौष्टिक चाट करणार आहोत. मिक्स व्हेजिटेबल्स आहेत आणि अजून बरंच काही आहे. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. दही चना चाटसाठी ना आपण हरभरे छानपैकी ना भिजवून घेतलेले आहेत एक 6 ते 7 तास. आपली जी आमटीची वाटी आहे ना तेवढी भरून मी ना भिजवले होते, स्वच्छ धुवून भिजवले. आता आपण हरभरे आहेत ना हे कुकरच्या एका डब्यामध्ये काढून घेऊया. कुकरच्या डब्यात आपण ना हरभरे काढून घेतले. त्यात आता पाव वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे, 1 वाटी पाणी. आता हे जे हरभरे आणि शेंगदाणे आहेत तर ते 3 ते 4 शिट्ट्या काढून ना आपण छानपैकी उकडून घेऊया. हरभरे आणि शेंगदाणे आपण छानपैकी ना 4 शिट्ट्या करून मस्त शिजवून घेतलेले आणि चाळणीवर काढून ठेवलेत, कारण ह्याचं आपल्याला पाणी नकोय. चाटसाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत. तर एक मोठा बटाटा मी ना उकडून घेतलाय आणि तो छान बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर आपल्याला ना काकडी लागणार आहे, छोटी काकडी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. आणि एक मीडियम साईजचा कांदा, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपलं दही चना चाट आहे म्हटल्यावर आपण ना स्पेशल एक दही तयार करतोय. त्यासाठी तर आपण अर्धा ते पाऊण बाउल ना दही घेतलेलं आहे. त्यात आता अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेऊया, चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे ना मिक्स करून घेऊयात, म्हणजे छान असं क्रीमी पण होईल. म्हणून मी फोर्क घेतलाय, म्हणजे काय होतं की त्या गुठळ्या असतात ना त्या मोडल्या जातात आणि आपले जे दही आहे ते मस्त क्रीमी होतं. दही मस्त आपण ना क्रीमी असं करून घेतलेलं आहे, छान फेटून घेतलंय. आता आपण हे बाजूला ठेवूया. आपल्याला ना चणे जे आहेत हरभरे फ्राय करायचे, तर फ्राय करण्यासाठी एक पेस्ट लागणार आहे मसाल्याची. तर एका बाउलमध्ये 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेऊया, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ. त्यात आता थोडंसं पाणी टाकूयात, म्हणजे जेणेकरून आहे ना त्याची पेस्ट तयार होईल. मसाल्याची पेस्ट आपली तयार आहे. आपल्याला ना हरभरे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी एका कढईत मी 1 चमचा तूप टाकून घेतलंय. ते आता छानपैकी तापवून घेऊया. तूप छान तापलेलं आहे. त्यात आता अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया. आपण जी मसाल्याची पेस्ट केली ती सगळी टाकून घेऊया. ही पेस्ट आहे ना आता 30 सेकंद छानपैकी फ्राय करून घ्यायची. आपण मसाल्याची पेस्ट करण्याचं कारण आहे की ती छान आहे ना फोडणीमध्ये शिजते, त्याचे फ्लेवर्स खूप एनहान्स होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण हरभरे आणि शेंगदाणे उकडून घेतले त्याला ही सगळी मसाल्याची पेस्ट व्यवस्थित लागते. यासाठी मसाल्याच्या पेस्टला कलर मस्त आलाय. आता आपण उकडलेले जे हरभरे आणि शेंगदाणे आहेत ते सगळे टाकून मस्तपैकी ना मिक्स करू. मस्तपैकी आपण ना आता हे हलवून घेऊयात, म्हणजे मसाल्याची पेस्ट जी आहे सगळ्याला छानपैकी ती कोट. आता छानपैकी आपण परतून घेतलंय. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून मस्तपैकी परतून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. आता आपण ना एक प्लेट घेतलेली आहे. आता आपण दही चना चाट हे आहे ना असेंबल करणार आहोत. तर त्यासाठी आपण जे मस्तपैकी ना फ्राय करून घेतलेले चणे जे आहेत, म्हणजेच हरभरे आणि दाणे म्हणजे शेंगदाणे, हे टाकून घेऊया. त्यावर आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला बटाटा, थोडासा चाट मसाला, फेटून घेतलेले दही, थोडंसं लिंबू पिळत, अगदी थोडंसं पिळायचं कारण आपलं दही पण आहे आणि टोमॅटो आहे यासाठी. आणि फायनली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. फायनली आपलं चाट तयार आहे. तर फ्रेंड्स, मस्त असं कलरफुल आणि हेल्दी
दही चना चाट तयार आहे आणि आपण ते छानपैकी आहे ना सर्व पण करून घेतलंय.